श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आज आपण 13वा अध्याय घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया 13 अध्यायाला. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकार वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादशाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने पसू पाती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा मने श्रीची पूर्ण कृपा वजहुनी तया बाळप्पा प्रिय असे झाला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी त्याते एक समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जाची सनिग्ध गुरु असे जान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरू. बाळप्पा मनी समजला अनेक उपाये करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा वर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले. श्रीते धरोनिया करी घेऊनी गेले बाहेरी पाहुनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली. मने याने येऊन स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला. तैपासुनी बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांचे घरी येत तो चोळप्पा विख्यात. स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत त्यात द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार. चोळप्पा जवळी ए सत्वर मने द्यावा की चंद्रहार. राणीसाहेब मागती चोळप्पा बोलले तयासी हार नाही आमापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जवाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईनेही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढूनी त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थाची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त त्रयावेळी पडले होते श्रीजवळी तयांची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणी ते भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे ऊन तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वार गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणींच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळ पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपाशी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती ते तरी घेती हिरावूनी. चोळप्पासी दूर केले बाईंसी बरं वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवूनी दुष्टोंतरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी.
आज्ञा समर्थासी घेऊनी म्हणती जावे येथुनी, याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थासी तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन तयांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळा दर्शन घेत हिशोब ठेवीत जपांचा. काढूनी दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी, मानी नाशी झाली. सुंदराबाईशी करावे दूर, समर्थाचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत, धन्य धान्य साठवीत. अशा प्रकारे करुणी बाईंची कृत्य दरबारी, विदित केली थोर थोरी, बाईंनी राहावे दुरी. श्रीचरणापासुनी परी राणींची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, त्यांसी हुकम झाला सत्वरी, बाईसी दूर करावे. परी राणीसी भिवून तैसे न केले त्यांनी, समर्थ दर्शनासाठी आले एके दिनी. कारभारी पातले, तयांसी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बाईंदी फौजदार, बाई करी शोक फार घेत ऊर बडवुनी. फौजदाराशी समर्थ काही ऐक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईंच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनिमुनी व्यवस्था केली असे नरपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी, द्रव्य आशा नाही आमासी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एक भक्तास सांगून करविले श्रीने उद्यापन, हिशोब जपांचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी, समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहात, श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ करीत होते बहुत प्रेम. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असले संकलित, श्री स्वामी चरित्र सारामृतात चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रोते होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती, सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता, जेने निवारे सर्व व्यथा पापरांशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाय. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. 13व्या अध्यायाचा कथासार पुढील प्रमाणे आहे. बाळप्पाच्या वाढत्या प्रभावामुळे श्री स्वामींच्या सेवेकऱ्यामधील अनेक जण नाराज झाले आणि विविध युक्त्या प्रयुक्त्या काढून बाळप्पांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्याचा खटाटोप करू लागले. याविषयीचा कथाभाग मागील अध्यायात आलेला आहे. त्यास अनुसरून या अध्यायाचा पुढील भाग ग्रंथकाराने वर्णिलेला आहे. बाळप्पा मूळचे गृहस्थाश्रमी असल्यामुळे त्यांना काही सेवा करताना लाज वाटत असे. तेव्हा श्री स्वामींनी तसे प्रसंग वारंवार बाळप्पावर ओढवून त्यांना लज्जारहित केले. हळूहळू बाळप्पा संकोचपणे स्वामी सेवेत अखंड योगदान देत झाले. त्यांचा हा समर्पण भाव इतर सेवेकऱ्यांना विशेषतः सुंदराबाई आणि चोळप्पांना जाचक ठरू लागला. कानामागून येत तिखट झालेल्या बाळप्पाविषयी चोळप्पाच्या मनात किंचित भ्रम निर्माण झाला. तर एका मध्यरात्री श्री स्वामींनी बाळप्पांना उठवून काम सांगितल्याने अकारण वाद निर्माण झाला. हा वाद निर्माण करून सुंदराबाई रागावली. त्यातच एका भक्ताने
श्री स्वामींना चंद्रहार अर्पण केला होता. त्यांची व्यवस्था कोणाकडे आहे यावरून वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण राजदरबारापर्यंत गेले. सुंदराबाईंचे राजघराण्यातील राणीसाहेबांशी सख्य असल्यामुळे चोळप्पाकडील सेवेकऱ्यांची जबाबदारी काढून घेण्याचा आदेश तिने काढविला. बाळप्पाविषयींचा तिच्या मनाचा आकस पाहून श्री स्वामींनी बाळप्पांना सेवामुक्त करून जप करण्यास बसविले व अनपेक्षितरित्या सुंदराबाईची कारकीर्द संपुष्टात आणली. पुढे बाळप्पा स्वामीसेवेत कायमस्वरूपी स्थिर कसे झाले याचे साध्यंत वर्णन या अध्यायात केलेले आहे. श्री स्वामी समर्थ.